शेजारच्या घरात चोरी केल्याच्या संशयावरून 2 पोटच्या मुलींना वडिलांकडून उलटं डांगून रात्रभर छळ, 10 वर्षीय मुलीचा मृत्यू तर दुसरी मुलगी जखमी. मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल. सांगली जिल्ह्यातल्या बनपुरीमधली धक्कादायक घटना. आधार कार्ड नाही म्हणून पारधी समाजाच्या मुलाला पहिलीत पाठवण्याऐवजी 3 वर्षांपासून अंगणवाडीतच ठेवलं. वर्ध्यातल्या गणेशपूर पाड्यावरची घटना. 7 वर्षाचं पोर 3 वर्षांपासून अंगणवाडीतच. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार. युद्धामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा मिळून सामना करावा लागेल. मोदींचे उद्गार. तेल, गॅस पुरवठ्यासोबत सर्व क्षेत्रातील परिणामांवर चर्चा करणार. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला 10 दिवसांची मुदतवाढ. सामुद्रधुनी खुली न केल्यास 6 एप्रिलला ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करण्याची धमकी. मुदतवाढ मागितलीच नाही, इराणचा दावा. पाकिस्तानचे झेंडे लावून 10 व्यापारी जहाजांनी पार केला हॉर्मुझ. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. पाकिस्तान इराणला धोका देतंय का अशी शंका. आखाती युद्धाचा आजचा 28वा दिवस. इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर बॉम्बवर्षाव सुरूच. तेहरानमध्ये वीज गायब. प्रत्युत्तरादाखल इराणकडून इस्रायलच्या अनेक शहरांवर एकाच वेळी हल्ले. इराण, हिजबुल्ला आणि हमास विरुद्ध युद्ध करून इस्रायल थकलं. इस्रायलच्या माजी गुप्तचर प्रमुखांचं ऑडिओ लीक झाल्यानं खळबळ. एका इस्रायलीच्या बदल्यात 50 पॅलेस्टिनी मारले पाहिजेत असा ऑडिओ टेपमध्ये उल्लेख. कोकणासह सोलापूर, सांगलीत अवकाळीची हजेरी. गारांच्या मारामुळे आंबा, काजू, द्राक्ष, ज्वारी भुईसपाट तर 30 ते 31 मार्च दरम्यान राज्यात वादळी पावसाचा अंदाज. अयोध्या नगरीत आज रामनवमीचा उत्साह. दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामाचा सूर्यतिलक. सुरक्षा व्यवस्थेतही मोठी वाढ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.